आज सकाळी ना मी बनवला होता कर्ड राईस. हॅलो, तर आज कितीतरी महिन्यांनी मी सकाळी 7च्या आधी उठली असेल. माझ्या रिलेटिव्हची एक मुलगी नवीनच जॉबला लागली आणि ती थोडे दिवस माझ्याकडेच आहे. त्यामुळे तिला लवकर उठून नाश्ता करून दिला आणि बसला बसवून दिलं. माघारी आले, अंघोळ केली आणि बघितलं तर रात्रीचा थोडा राईस शिल्लक होता. एकदा ऑफिसमध्ये ना मी कर्ड राईस खाल्ला होता आणि मला आवडला होता तो. मग म्हणलं आज तोच करूया. आधी तर दहीचं पॅकेट घेऊन आले दुकानातून. आमच्या ओनरने दारात कढीपत्ता लावलाय, तिथून थोडासा कढीपत्ता आणला. त्यानंतर राईसमध्ये अर्धा पॅकेट दही ऍड केलं आणि सगळं मस्त मिक्स मिक्स करून घेतलं. खरं तर दही म्हणजे माझं फेवरेटच आहे. मग मिक्स केलेलं दही आणि भात थोडा वेळ झाकून ठेवलं आणि तोपर्यंत फोडणीची तयारी केली. कढईमध्ये एक पळी तेल टाकलं, नंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि कढीपत्ता टाकून दिला आणि 2-3 लाल मिरच्या पण कट करून टाकल्या. एका हाताने मला शूट करायला जमत नव्हतं, पण ऍडजस्ट करून घ्या तुम्ही. काही जण चणा डाळ पण टाकतात फोडणीमध्ये, पण मी नाही टाकली. नंतर सगळी फोडणी मिक्स केलेलं दही भातामध्ये टाकली. भातात आधीच मीठ असतं, पण मी थोडंसं टाकलं होतं तरी पण. फोडणी टाकल्यानंतर परत सगळं मिक्स मिक्स केलं आणि तयार आहे आपला फोडणी दिलेला कर्ड राईस. तुम्ही कधी खाल्ला नसेल ना, तर नक्की एकदा ट्राय करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. मी पण सेकंड टाइमच खाल्ला आज, पण माझा तर फेवरेट बनलाय आता. म्हणजे मला एवढा आवडला, की असं समजा आता तर कोण बोललं ना, की काहीतरी स्पेशल बनव तुझ्या हातचं, तर मी कर्ड राईसच बनवून देणार. ते असू दे, तुम्ही फॉलो करून घ्या. बाय.